सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राचा सर्पदंशाने झाला मृत्यू। सर्पमित्रांनी काळजी घेण्याची गरज आहे, नाही घेतली तर बेतू शकते जीवावर। उपचारादरम्यान झाला मृत्यू, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे। शासनाने सर्पमित्राला विमा संरक्षण कवच द्यावे व कुटुंबाला आर्थिक मदत करावी। सापांना जीवनदान देऊन त्यांच्या अधिवासात सोडणाऱ्या एका सर्पमित्राला सापाने दंश केल्याने उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पालम तालुक्यात घडली आहे। याविषयी मिळालेली माहिती अधिक अशी की पालम तालुक्यात सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले शेख राजूर येथील विकास कदम यांनी मागील काही वर्षात अनेक सापांना वाचवून नैसर्गिक अधिवासात सोडले आहे। मात्र याच सर्पमित्राला सर्पदंशाने मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे। शेख राजूर येथील विकास भारत कदम वय वर्ष 26 हे सर्पमित्र म्हणून सर्वत्र परिचित होते। गेल्या अनेक वर्षांपासून ते सापांना वाचवून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून नवीन जीवन देण्याचं काम करत होते। त्यांच्या या कार्यामुळे परिसरात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती। एका घरात साप असल्याची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी सापाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले। याच वेळी अचानक सापाने त्यांच्या हाताला दंश केला। त्यांना तातडीने पालम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र मण्यार जातीचा विषारी साप असल्यामुळे सर्व विष शरीरात वेगाने पसरल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली। अधिक उपचारासाठी त्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। नांदेड येथील डॉक्टरने त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारात दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पक्षात आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे। शेख राजूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे। विकास कदम यांच्या कार्याची आठवण ठेवून अनेक जण हळहळ व्यक्त करीत आहेत। सर्पमित्रांना शासनाने विशेष विमा कवच देऊन अशा दुर्दैवी घटनेत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे।